आयुष्यभर याच विचाराचे प्रबोधन आपल्या साहित्यातून, विचारातून, व्याख्यानातून मांडणारे आदरणीय डॉक्टर आहा साळुंके अर्थात तात्या यांना विनम्र अभिवादन करतो। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभय कुमार साळुंके जी, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ जी, या अंकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते आमचे मित्र शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख आणि आजच्या मराठी साहित्याचे आघाडीचे समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे, या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनामधील सदस्य आणि अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून आमचे मित्र झालेले डॉक्टर महेश गायकवाड, महाराष्ट्राला परिचित असलेले आणि ज्यांचा ललित लेख पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे असे आमचे पाटणे सर, शब्दाली प्रकाशनच्या मालक मुद्रक प्रकाशक सौ सुनीता त्रिभुवन आणि या समारंभासाठी या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय वाचक, रसिक, हितचिंतक आणि महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो। शब्दाली प्रकाशक आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आदरणीय डॉक्टर आहा साळुंके साहित्य विशेषांकाचं प्रकाशन आपल्या या सभागृहामध्ये होतो आहे। त्याचं अनुदान आहे। या मासिकामध्ये महाराष्ट्रातील आणि जवळजवळ इतर राज्यातील अनेक मान्यवर मंडळी या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत। जिथे जिथे मराठी भाषेचं संशोधन चालतं, अध्यापन चालतं, तिथे काम करणारे प्राध्यापक मंडळी संपादक मंडळामध्ये आहेत, परीक्षण समितीमध्ये आहेत, सल्लागार मंडळामध्ये आहेत। डॉक्टर नागनाथ कुतापल्ले सल्लागार मंडळीमध्ये होते, डॉक्टर रावसाहेब कसबे होते, यशवंत मनोहर होते, म्हणजे आहेत। या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या मासिकाचं काम चालू आहे। आतापर्यंत 12 वर्षामध्ये 48 अंकाचं प्रकाशन आपण केलंय सर। या 48 अंकांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वाङ्मयाशी संबंधित असलेले प्रकार, वाङ्मय प्रकार घेऊन विशेषांक काढलेले आहेत आणि या विशेषांकाचा फायदा संबंध महाराष्ट्रामध्ये आणि जिथे जिथे मराठी भाषा आहे त्या प्राध्यापकांना झालेला आहे। मला संपादक म्हणून सांगावंसं वाटतं आणि याला आनंद या गोष्टीचा वाटतो की प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी हे जे काही येऊ घातलेलं आहे नॅक आणि पुन्हा API वगैरे वगैरे, आमचे मित्र रणधीर शिंदे यावर चांगलं भाष्य करते। पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की म्हणजे मी जेव्हा 10वीला होतो, मी जेव्हा 10वी पास झालो 1986 मध्ये, तेव्हा तात्यांनी त्यांचा PhDचा प्रबंध सबमिट केलेला आहे चारबाग दर्शनावर। म्हणजे असं लक्षात घ्या की तेव्हापासून ही परिवर्तनाची चळवळ या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आतापर्यंत या मासिकाच्या अंतर्गत आपण डॉक्टर रावसाहेब कसबे साहित्य विशेषांक, डॉक्टर यशवंत मनोहर साहित्य विशेषांक, प्राध्यापक दत्ता भगत साहित्य विशेषांक, डॉक्टर शरण कुमार लिंबाळे साहित्य विशेषांक, डॉक्टर आनंद पाटील साहित्य विशेषांक, डॉक्टर वासुदेव मुलाटे साहित्य विशेषांक, डॉक्टर रंगनाथ पठारे साहित्य विशेषांक, नागराज मंजुळे साहित्य कला विशेषांक आणि आता नुकताच नाशिक इथे ज्या अंकाचं प्रकाशन झालं ते प्राध्यापक हरी नरके साहित्य विशेषांक
आपण या माध्यमातून प्रकाशित केलेला आहे. मी आता तात्यांशी बोलताना हा प्रसंग सांगत होतो. मी वारजे या परिसरामध्ये पुण्यामध्ये राहतो. गेली 23 वर्ष वारजे परिसरामध्ये साहित्यिक कलावंत संमेलन आम्ही भरवतो. त्या संमेलनाचा, त्या प्रतिष्ठानचा मी कार्याध्यक्ष आहे आणि पुण्याचे उपमहापौर दिलीप भाऊ बराटे ह्या त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे. आम्ही 23 वर्ष ते संमेलन घेतोय. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही व्यक्ती, नामवंत व्यक्ती आमच्याकडनं राहिलेली नाही त्या संमेलनासाठी बोलवण्याची. कोथरूड सारख्या परिसरामध्ये, कर्वेनगर सारख्या परिसरामध्ये तो सगळा जो काही उपनगराचा भाग आहे तिथे साहित्याची चळवळ ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, संमेलनाच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. आणि तात्या त्या संमेलनाच्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. प्रसंग असा आहे, प्राध्यापक हरी नरके हे राहायला कोथरूडमध्ये संगम प्रेसच्या समोर ते राहत होते. पण जेव्हा तात्यांना आम्हाला अध्यक्ष करायचं होतं संमेलनाचं, त्यावेळेस तात्यांशी नवीनच ओळख होती आमची. मग तात्यांनी आम्हाला असं सांगितलं की हरी नरकेंनी जर मला परवानगी दिली तर तुमच्या संमेलनाचं मी अध्यक्षपद स्वीकार. आणि मग आम्ही हरी नरके सरांच्या घरी गेलो आणि मग त्यांना सांगितलं असं असं आपण करतोय आणि ही अशी अशी आपली विचारधारा आहे. आणि मग हरी नरकेंनी तात्यांना फोन केला आणि तात्यांनी आम्हाला होकार दिला आणि मग तात्या आमच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले. तात्या तेव्हापासून ते संमेलन आतापर्यंत चालू आहे. तात्या जेव्हा भाषण करत होते तेव्हा आता जी परिस्थिती आहे अशीच परिस्थिती, दुराळा उडालेला होता, भुरभुर पाऊस येत होता, पण तात्या ज्या पद्धतीने मांडणी करत होते प्रेक्षागृहातले लोक उठलेले नव्हते. पाऊस आला तरी, वादळ आलं तरी, धूळ आली तरी उठलेले नव्हते. तात्यांची मांडणी ते समजून घेत होते. आणि तात्या, आज मला आनंद वाटतोय साक्षात तुमच्या समोर, तुमच्या उपस्थितीमध्ये आणि या महाविद्यालयाच्या सहकार्याने मी तुमच्यावर विशेष अंक काढलेला आहे. हा आम्हा त्रिभुवन परिवाराला, सक्षम समीक्षा परिवाराला आणि शब्दाली प्रकाशनच्या परिवाराला खूप खूप आनंद आहे आणि आम्ही कृतज्ञ झालेलो आहोत. या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी ज्या ज्या मंडळींनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये अर्थात या संस्थेचा मोठा वाटा आहे. आदरणीय साळुंके साहेब असतील, शेजवळ साहेब असतील, गायकवाड सर असतील, आमचे मित्र प्रशांत गायकवाड जे आहेत ते कोल्हापूरवरून आले, त्यांचा वाटा आहे. तात्यांची चिरंजीव जे आहेत राकेशजी साळुंके यांचा वाटा आहे. याच्यामध्ये एक काम सहजासहजी पूर्ण होत नाही आणि जवळजवळ 20 लोकांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. साधारण 280 पानाचा हा अंक झालेला होता, पण 200 पानांच्या अंकांमध्ये अनेकांना मला नकार द्यावा लागला. एवढं प्रेम महाराष्ट्रामध्ये तात्यांच्या साहित्यावर करणारे लोक आहेत. ज्यांचे लेख कट केलेले होते, ज्यांचे लेख बाजूला केले शिंदे सर, त्यांनी मला मेसेज टाकून, व्हिडिओ कॉल करून माझ्याशी भांडण केलेलं आहे. तुम्ही आमच्यावर अन्याय करताय हे मी समजून घेतलंय, त्यांनाही समजून सांगितलंय. आणि त्यातून निवड समितीकडनं हे 20 लेख आम्ही निवडलेले आहेत आणि ते आपल्या समोर या मासिकाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. आपण या अंकाचा स्वीकार कराल, प्रतिसाद द्याल. पुन्हा एकदा मी महाविद्यालयाचे, तुम्हा सर्व श्रोत्यांचे, तात्यांचे विशेषतः आभार व्यक्त करतो, कृतज्ञ राहतो आणि थांबतो. धन्यवाद. त्रैमासिकाच्या प्रकाशनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, ज्यांच्या अखंड कष्टातून हे त्रैमासिक साकार झालेलं आहे. ते खरं तर प्रकाशकाचं नाव आधी घेतलं पाहिजे, म्हणून प्रकाशिका सौ सुनीता त्रिभुवन मॅडम आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणारे आमचे मित्र डॉक्टर शैलेश त्रिभुवन सर, या ठिकाणी या प्रकाशनासाठी उपस्थित असणारे डॉक्टर यशवंत पाटले सर, आमचे मित्र दिनकर जिंबरे सर, कोल्हापूरवरून खास या कार्यक्रमासाठी आलेले आणि साळुंके सरांच्या
सर्व साहित्याचे अभ्यासक आणि माझे मित्र डॉक्टर प्रशांत गायकवाड सर, प्राचार्य JS पाटील सर, या कार्यक्रमासाठी गेले 8 दिवस सातत्यानं माझ्या बरोबर धावपळ करणारे आमचे मित्र आणि साळुंखे सरांचे चिरंजीव राकेश साळुंखे सर, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अशोक तोवर सर आणि शेखर मोहिते सर, उपस्थित सर्व सहकारी गुरुदेव कार्यकर्ते आणि साळुंखे सरांच्या साहित्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारे आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी. खरं तर या ठिकाणी ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, परंतु मंचावरच्या कुणाची फारशी ओळख करून मी द्यावी असा भाग नाही, परंतु कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल म्हणून मला ओळख करून देण्याची जबाबदारी दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या पुस्तकाच्या त्रैमासिकाचे जे प्रकाशक आहेत डॉक्टर रणधीर शिंदे सर, यांच्याबद्दल मी अगदी थोडक्यात परिचय करून देणार आहे. डॉक्टर रणधीर शिंदे सर हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांनी GD लाड महाविद्यालय कुंडल या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक आघाडीचे अभ्यासक, समीक्षक, विचक्षण समीक्षक आणि सजग लेखक ज्याला म्हणता येईल, कारण आजच्या परिस्थितीमध्ये सभोवतालचं भान ठेवून त्याच्यावर व्यक्त होणारी मंडळी दिवसेंदिवस कमी होत असताना अत्यंत ताकदीने आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांच्यावर भाष्य करणारे, एक कायम टोकदार भूमिका घेणारे असे मराठी विभागाला लाभलेलं आमचं एक नेतृत्व म्हणून आम्ही रणधीर शिंदे सरांच्याकडे पाहतो. सरांचा विनम्र स्वभाव आणि एक सच्चा माणूस ही खरा तर रणधीर शिंदे सरांची ओळख आहे. सरांनी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या समग्र साहित्यावर PhD केलेली आहे आणि आज सर महर्षी शिंदे अध्यासन शिवाजी विद्यापीठाचं त्याचे समन्वयक म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे काम बघतात. महर्षी शिंदेचा अभ्यास करताना सरांनी मला अनेकदा संपर्क केला होता. तो म्हणजे आपल्या वाईच्या महर्षी शिंदे हायस्कूलला महर्षी शिंदे हे नाव दिलेलं सरांना म्हणजे एवढं आवडलं आणि त्याच्या निमित्तानं त्यांनी बापूजी साळुंखे, राणा चव्हाण आणि त्या परिसरामध्ये असलेलं ब्राह्मो समाज याच्याबद्दल माझ्याकडून अनेकदा रणधीर शिंदे सरांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल अत्यंत आपुलकी आहे. त्याचबरोबर अनेक पदांच्यावर रणधीर शिंदे सरांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून काम केले, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर काम केले, त्याबरोबर SGM कॉलेज असेल, आपलं विवेकानंद महाविद्यालय असेल, कोल्हापूरचं कमला कॉलेज असेल, या ठिकाणी त्यांनी नियामक मंडळावर काम केलेलं आहे. जवळपास 6 ग्रंथ त्यांनी स्वतःचे प्रकाशित केले, त्याबरोबर जवळपास 17 ग्रंथ हे संपादित केलेले आहेत. अनेक नियतकालिकातून आता मोजणं बंद केलेलं आहे, पण 100-150च्या वर अनेक समीक्षणात्मक लेख सरांनी लिहिलेले आहेत. आणि बासी मर्डेकर असतील किंवा बौद्ध तत्वज्ञान आणि मराठी संत साहित्य अशा दर्जेदार विषयावर सरांनी संशोधन प्रकल्प सादर केलेले आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जी छोटी मोठी साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं हे साहित्यधारा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. अशा 7 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सरांनी काम केलेलं आहे. मोठमोठ्या लेखकांच्या मुलाखती जे खऱ्या अर्थानं साहित्यासाठी डॉक्युमेंटेशन म्हणून महत्वाचं आहे, अशामध्ये भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, लक्ष्मीकांत देशमुख यासारख्या अनेक 8 लेखकांच्या मुलाखती त्यांनी रेकॉर्ड केलेल्या आहेत. सरांना जवळपास 11 विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या PhDच्या प्रबंधाला शिवाजी विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून पुरस्कार मिळाला. तिथपासून ते आजपर्यंत अनेक पुरस्कार 11 पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. आणि त्याचबरोबर सर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर तर आहेतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ इथं पूर्वी सर काम करत होते, मला वाटते 2020 पर्यंत, आणि त्याच्यानंतर आजही सरांची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर नियुक्ती झालेली आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार मंडळावर म्हणजे साहित्य अकादमी नवी दिल्ली मार्फत ही सरांची नियुक्ती झालेली आहे. असं एक चौफेर अभ्यास आणि समीक्षणातलं काम असणारे एक अभ्यासक म्हणून मराठी साहित्याचे रणधीर शिंदे सरांना आज ओळखलं जातं. रणधीर शिंदे सरांचा या पुस्तकाबद्दल, या त्रैमासिकाबद्दल सरांचं समीक्षणात्मक आणि त्यांचं आकलन ऐकणं म्हणजे स्वतःच या ग्रंथाबद्दलचं, या त्रैमासिकाबद्दलचं आकलन वाढवून घेणं आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे मी स्वतः सुद्धा रणधीर शिंदे सरांचं याच्याबद्दलचं वक्तव्य ऐकण्याकरता उत्सुक आहे.
त्याचबरोबर या ग्रंथाली प्रकाशनाचे आणि शब्दाली प्रकाशनाचे आणि सक्षम समीक्षा या त्रैमासिकाचे जे संपादक आहेत आमचे मित्र डॉक्टर शैलेश त्रिभुवन सर, यांच्याबद्दल अगदी थोडक्यात मी माहिती देतो. सर सध्या प्रोफेसर म्हणून आणि आर्ट्स फॅकल्टीचे उपप्राचार्य म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. MPhil आणि PhD चे मार्गदर्शक म्हणून गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत. स्वतः सक्षम समीक्षा हे त्रैमासिक चालवत असताना एक स्वतः उत्कृष्ट समीक्षक म्हणून त्यांनी 3 समीक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत. लेखक म्हणून त्यांनी 2 चरित्र लिहिलेले आहेत. अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्यावर चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. जवळपास शेजवळ सरांचं वाक्य सांगतो. मी त्यांना विचारायला गेलो, त्रिभुवन सर तुम्ही म्हटलं की सरांनी परवानगी दिली. मी सरांना विचारायला गेलो की सर एक कार्यक्रम आहे, आमचे मित्र त्यांच्यावर एक त्रैमासिक प्रकाशित करतायत, त्याचं प्रकाशन करायचं. ते म्हणाले हा सरांच्यावर आहे. हो, मग परवानगीची गरज काय, म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन करा आणि साहेबांना बोलवा. कोण त्रिभुवन सर, कुठलं मासिक, त्याने अंक सुद्धा आपल्या तळाला पाहिलेला नव्हता. एका वाक्यात हा साळुंखे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. एकच गोष्ट आमच्यासाठी आनंददायी आहे. त्याच्यामुळं हा खऱ्या अर्थानं सन्मान तुम्ही आम्हाला दिलेला आहे. एवढंच मी बोलतो आणि सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आपल्या लिखाणातून हा महाराष्ट्र घडवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. सरांनी केलेलं अखंडपणे 32 वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि परिवर्तन चळवळीच्या पायामध्ये केलेलं लिखाण निश्चित अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र करण्यासाठी निश्चित अर्थानं एक चांगल्या पद्धतीचा पाया घातलेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर या कार्यक्रमाच्या संदर्भात सरांनी मला फोन केला आणि म्हटले सर, मी म्हणतात आह सरांचा कार्यक्रम म्हणजे आपला घरचा कार्यक्रम आहे. आह म्हणजे महाराष्ट्राच्या परिवर्तन चळवळीचे आद्यप्रणेते म्हणतात तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांनी केलेलं लिखाण, कारण मनुसंस्कृतीपासून, चारवाकापासून, गौतम बुद्धापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या या भारतीय संस्कृतीमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीनं लिखाण केलेलं होतं आणि माझ्याच विचाराला एक वेगळ्या दिशा देण्याचं काम या ज्या मनुसंस्कृतीने केलेलं होतं त्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रकाश पाडण्याचं काम सरांच्या लिखाणानं झालेलं आहे. सर, खरं तर म्हणे साहित्य आणि समाज यांचा एक संबंध ज्ञान व्यवहाराशी आहे. हे दोन्ही संबंध जसे पुढे विकसित होतात ना तसा समाज सशक्त होतो. सशक्त समाज निर्माण करण्यासाठी साहित्याचे पूर्णता नाही मात्र अंशतः योगदान मान्य केले जाते. साहित्यिक समाजाचा गतिरोध अभ्यासतो, त्याचे मनन चिंतन साहित्य निर्मितीच्या प्रेरणा ठरतात. खरं तर या असणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय धर्म, संस्कृती आणि पुराणे यातून शोषित समाजाच्या नायकाचे अपहरण हे झाले. त्याचे ज्ञान म्हणून मांडण्यासाठी, अभ्यासन करण्यासाठी, समाजाची जागृती करण्यासाठी आहार सरांनी सूक्ष्म जाणीव ठेवून या त्याची विवेकवादी संयम चिकित्सक मांडणीने महाराष्ट्राला आकर्षित करून घेतले. अशा या साहित्याचा समग्र साहित्यावर शब्दाली प्रकाशनच्या सक्षम समीक्षा या त्रैमासिकाने एक नुकताच हा साहित्य विशेषांक आज प्रकाशित केलेला आहे. मराठी साहित्यिक विशेषांक ही रूढ परंपरा आहे, पण आहार साळुंखे यांच्या विस्तीर्ण साहित्याचा आढावा घेणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. सक्षम समीक्षा या त्रैमासिकाचे संपादन डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांनी भान ठेवून समग्र साळुंखे मराठी वाचक विश्वासाला वाचायला मिळावा नियोजनबद्ध त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मराठी भाषेतील लेखकांनी आहांची शैली, चिकित्सा, सूक्ष्म दृष्टिकोन, साहित्याचे संदर्भ, इतिहासाकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टिकोन, नायक आणि संस्कृती, नाते यातील प्रभुत्व वर्गाने शोषितांचे नष्ट केलेले नायक, भाषा आणि संवाद, भाषा आणि प्रमोदन हे विषय डॉक्टर आहार साळुंखे सरांच्या लेखनातून पुढे आणण्याचा अत्यंत आनंदीय प्रयत्न सक्षम समीक्षा या नियतकालिकेतून केलेला आहे.
त्यांचे संपादक मंडळ व 20 लेखांचे लेखक या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करत आहे. खरं तर या 20 लेखांचे सरांनी सांगितलं की पुरोगामी या असणाऱ्या याच्यातून महाराष्ट्राच्या जडणघडण करण्यासाठी अशा असणाऱ्या अनेक ग्रंथांच्या अनेक लेखकांचे आम्ही या असणारी शब्दाली प्रकाशन हे विशेषांक काढत असतो. सकाळी बोलता बोलता सरांना मी म्हटलं की तुम्ही कर्वे महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहात, मराठीचे प्राध्यापक आहात आणि हे करत असताना आपलं अध्य कर्तव्य म्हणून मी याची काय सेवा करू शकतो, साहित्यातून समाजासाठी मी काय करू शकतो या दिशेनं आपण केलेले कार्य निश्चित अर्थानं स्तुत्य आहे. कारण महाराष्ट्र घडवण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या शाहू फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे या महामानवांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. या वेचलेल्या आयुष्यामध्ये आपल्या परीनं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न त्रिभुवन सर निश्चित अर्थानं आपण केलेला आहे. शब्दाली प्रकाशनांच्या मार्फत मी तर निश्चितपणे सर बोलता बोलता म्हणते प्राध्यापक हरी नरकेंच्या यांच्यावर आम्ही एक विशेषांक काढलेला होता. माननीय छगन भुजबळ साहेब हे असणारे मंत्री सुद्धा त्या कार्यक्रमाला आलेले होते. प्राध्यापक सदानंद मोरे संत तुकारामाचे थेट 10वे वंशज आहेत, यांच्यावर सुद्धा सरांनी एक विशेषांक शब्दाली प्रकाशनाच्या माध्यमातून काढलेला होता. रावसाहेब कसबे, शरण कुमार लिंबाळे वेगवेगळ्या पद्धतीचे विशेषांक काढून साहित्यकाने जी साहित्य मांडलेलं आहे ते समाजामध्ये एक छोट्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न आणि त्याची सक्षम समीक्षा करण्याचं काम आपल्या मासिकाने केलेलं आहे. हे निश्चित अर्थानं अभिनंदन आणि एक चांगलं वाक्य आहे असं मी मानतो. खरं तर साळुंखे सरांचा आणि या महाविद्यालयाचा आणि आमचा हा खरा अर्थाने जिव्हाळ्याचा संबंध आहे. मी इथे फक्त 2 मिनिटं आहार सरांच्या संदर्भात, कारण ज्या वेळेला प्राध्यापक म्हणून काम करत असताना 32 वर्ष या महाविद्यालयाची सेवा केली. मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झालो, या महाविद्यालयामधले मी प्राचार्य झालो, या संस्थेचा आजीव सेवक झालो, व्यवस्थापन मंडळ सदस्य झालो आणि सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी सुद्धा या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणूनच झालेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण बापूजींनी खऱ्या अर्थानं समाज घडवण्यासाठी एक चांगला देश आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी बापूजी मेणबत्ती सारखे जळत गेले, चंदनासारखे झिजत गेले. समाजासाठी झिजावं हे बापूजींनी तत्वज्ञान आम्हाला शिकवलं आणि यातूनच आमचा गुरुदेव कार्यकर्ता त्याच्या प्रेरणेतून, लिखाणातून, संवादातून, संशोधनातून हा समाज घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आहार सरांच्या सारखे ज्यावेळेला दिग्गज माणसं या स्टाफरूम मध्ये होते ना, त्यावेळेला आम्हालाच उभीच सरांनी जसं म्हटलं ना, माझं नाव प्राय असणाऱ्या अनुक्रमणिकेमध्ये टाकलेलं आहे. हे बघितल्यानंतर मी ती 10 ठिकाणी पुस्तकं वाचली, पण आम्हाला निश्चित अर्थानं हाही आनंद वाटतो की आम्हाला जिथं आम्ही बाहेर जातो ना तिथं आम्ही अभिमानानं सांगतो आहार साळुंखे सर आमच्या बरोबर प्राध्यापक म्हणून काम करत होते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, कारण त्यांच्या बरोबर काम करणं. खरं तर सर इथं आर्ट्स साईडला काम करत असायचे, आम्ही सायन्स विभागाला काम करत असायचो. 10 वाजता कुठेतरी प्रॅक्टिकलच्या निमित्तानं आम्ही दुपारी इथं महाविद्यालयामध्ये यायचो आणि मग सरांच्या तिथं 9:45ची सुट्टी झालेली असायची आणि सरांच्या बरोबर मग उभीच सरांच्या जवळ जाऊन बसायचो. म्हणजे अगदी निश्चित सर जिथे बसतात ना मग तिथे जाऊन बसायचो आणि सरांच्या बरोबर आपल्याला न दाखवलं ना साहित्याचं काही का कळना, पण सरांच्या बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्यातून महाराष्ट्राची काय दिशा चाललेली आहे, महाराष्ट्रामध्ये या असणाऱ्या संस्कृतीमध्ये एक कशा पद्धतीनं ज्ञानामधून या पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी वेगळे प्रयत्न केलेले असतात याची चर्चा सरांच्या माध्यमातून होत होती. त्या निश्चित अर्थानं आम्ही त्यांच्या जवळ जाऊन थोडासा प्रकाश निर्माण घेऊन ऊर्जा घेऊन तेच काम आपण पुढे करण्याचं काम करत होतो. आहार साळुंखे सरांच्या बरोबर काम करणारे मला वाटतं सुर्वेसर सुद्धा त्यावेळेला आमच्या स्टाफ रूम मध्ये होते, ज्यांनी बापूजींचं चरित्र लिहिलं. पाटणे सर आमच्या बरोबर होते, जयेश पाटील सर आमच्या बरोबर होते, सुहास साळुंखे सर आमच्या बरोबर होते. या महाराष्ट्राच्या मातीला निश्चित अर्थानं या थोर अनेक मंडळींनी जे योगदान दिलेलं आहे ते निश्चित अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं लिखाण करून माझ्या डोक्यावर माझं शिर आहे का, निश्चित अर्थानं अशा पद्धतीनं मुलांच्या मध्ये मी सरांचं जे पुस्तक वाचल्यानंतर निश्चित अर्थानं मला असं वाटायला लागलं की मुलं माझी विचार करतात ते कुठल्याच्यावर विचार करतात, खरं त्यांना सत्य समजतं का, मनुसंस्कृतीचा पगडा घेऊन आमचा विद्यार्थी कुठल्या दिशेला जात आहे हे पाहण्यासाठी मुलांना विचार करायला शिकवणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. आज सरांनी लिहिलेली पुस्तकं चारवाक दर्शन असू द्या, भूमिपुत्र गौतम बुद्ध असू द्या, माझ्या खांद्यावर माझे शिर आहे, त्याबरोबर बळीवंश असू द्या, विद्रोही तुकाराम असू द्या, अशा पद्धतीच्या अनेक लेखातून
पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी सरांनी लिखाण केलेलं आहे. ते थोडक्यामध्ये 20 लेखाच्या स्वरूपामध्ये एक या मासिका सक्षम समीक्षा या मासिकाच्या रूपानं आज निश्चित अर्थानं आपण मांडलेला आहे. याचा निश्चित अर्थानं अभिमान आहे. याच्यामधल्या 1-2 याचा मला एका सरांनी एक शिवाजी राऊत म्हणून आहेत, ऍक्टिव्हिस्ट अँड सिनियर जर्नलिस्ट सातारा आहेत, यांनी मला या पुस्तकाच्या आणि समीक्षेच्या बद्दल थोडंसं लिहून पाठवलेलं होतं. ते म्हटले सर एखादा पॅरेग्राफ त्यातला तिथून वाचवता आला तर निश्चित अर्थानं मला आनंद वाटेल. त्यांनी लिहिलेल्या अनेक गोष्टी इथं आहेत. मी त्यातला एखादा पॅरेग्राफ तुम्हाला सांगतो. दाहक व्यवस्थेचा सौम्य आविष्कार, तुळशीचं लग्न एक समीक्षा हे डॉक्टर सदाशिव पाटील पुणे यांच्या लेखामध्ये शिवपुराणातील शकंचुंड व तुळशी यांची कथा, दैवी भागवतातील कथा साळुंक्यांनी एकच असलेले दाखवून दिले. हे सांगत पुराणकार नेहमी कथा बदलतात, विकृतीकरण करतात. विकृती करण्याचा पर्दाफाश करणे हे डॉक्टर साळुंके यांच्या सांस्कृतिक लेखनांचं वैशिष्ट्य आहे. हे साक्षेपाने मांडले आहे. निश्चित अर्थानं धर्मशास्त्रातील स्त्री समीक्षा या विषयावर जितेंद्र कदम यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचा विचार विश्वात चारवाक मनुस्मृती या त्यांच्या मौलिक ग्रंथामुळे लक्कपणे पुढे आलेले आहेत. चांदण्यात भिजायचं राहूनच जाऊ नये अशा पद्धतीचं ललित साहित्याचं सुद्धा सरांनी लिखाण केलेलं आहे. आणि याच्या संदर्भात सुद्धा गणपतराव ढेंबरे यांनी प्रकाश झोत टाकलेला आहे. सक्षम समीक्षा या मासिकाने व्यापक साहित्य, लेखन, विषय, तत्वज्ञान, इतिहासाचा धांडोळा, तत्वज्ञानातील नष्टीकरणाचे प्रयत्न, ब्राह्मणी संस्कृती व वैदिक संस्कृतीची गुन्हेगारी, बहुजन नायकांचे उपेक्षित स्थान या सर्व डॉक्टर साळुंके यांच्या पुस्तकांच्या मधील विषयांना न्याय देऊन एकूण ज्ञान दर्शनाची मांडणी करण्याचा प्रयत्न सक्षम समीक्षा या मासिकाने केलेला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सर 81 वर्षाचं वय आपले झालेलं आहे. निश्चित अर्थानं माझ्या वडिलांचं 81 वर्ष वय झालं ना त्यावेळेला आम्ही सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा केला. म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे 1000 चंद्रांचं दर्शन माझ्या वडिलांनी घेतलं. आज आपलंही तेच वय झालेलं आहे. एवढे सहस्त्र चंद्रांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. मी तर म्हणेन या 1000 सहस्त्र चंद्रांनी साळुंके सरांचं दर्शन घेतलेलं आहे. हा निश्चित अर्थानं चंद्राचा भाग्याचं लक्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर आपण अशाच पद्धतीनं आपण महाविद्यालयात ज्या वेळेला येतात त्यावेळेला एक वेगळं चैतन्य आणि ऊर्जा या महाविद्यालयाला प्राप्त होती. कार्याध्यक्ष साहेबांनी ताबडतोब होकार देऊन साळुंके सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी येतो म्हणून सांगितलं. त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांचेही मी आभार मानतो. साळुंके सर आपण अशाच पद्धतीनं आम्हा सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना निश्चित अर्थानं मार्गदर्शन करावं आणि या मार्गदर्शनातून आपल्या मनातील, आपल्या हृदयातील पुरोगामी महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीनं आमचे गुरुदेव कार्यकर्ते अखंडपणे प्रयत्न करतील एवढीच आश्वासन या निमित्तानं मी तुम्हाला देतो. सर्व मान्यवरांचं, सर्व समीक्षा शब्दाली प्रकाशनाचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो. थँक्यू. अशा एका महाराष्ट्राचं ज्ञानवैभव असणाऱ्या साळुंके सरांच्या कार्यगौरवात हा विषय प्रकाशित होतोय आणि भारतीय पातळीवरती विचार परंपरेमध्ये स्वतःची एक पर्याय अशा प्रकारची भूमिका अर्धशतकावधी काळ साळुंके सर देत आले आणि त्यांच्या कामगिरीच्या कक्षा ह्या बहुपेडी स्वरूपाच्या आहेत, ज्याला आपण खूप मल्टी डायमेन्शन आहेत. प्राच्य विद्येपासून, भाषाशास्त्रापासून, संस्कृत प्राकृत असेल, तत्वज्ञान असेल, धर्मशास्त्र असेल, अशा अनेक ज्ञानशाखांचं एक मोठा संगम आणि समन्वय साळुंके सरांच्या संबंध लेखन कामगिरीमध्ये दिसतो आणि म्हणून ते महाराष्ट्राचं ज्ञानवैभव आहे. इतिहास असेल, संस्कृती अभ्यास असेल, संत वाङ्मय असेल, त्याचा एक मोठा प्रदीर्घ अशा प्रकारचा धांडोळा त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा एकल निष्ठेनं काम करणाऱ्या ज्ञानसाधकांच्या बद्दल इतकं महत्त्वाचं काम त्रिभुवन सरांनी विशेषण स्वरूपामध्ये केलंय. आणि स्वामी विवेकानंद संस्था आणि सर यांचा एक फार ऋणानुबंधाचा संबंध आहे. एकतर 3 दशकावधी काळ त्यांनी इथे काम केलं होतं आणि ज्या संस्कृत विद्येबद्दल आणि सगळ्या भाषेबद्दल देखील आयुष्यभर या दोन्ही तात्या आणि स्वामी विवेकानंद संस्था यांच्यामध्ये परस्पर संवादाचं, ऋणानुबंधाचं जे नातं आहे, त्यांनी त्यांची 2 पुस्तकं आदरणीय बापूजींनी एक अर्पण केले, महाभारतातील स्त्रिया आणि अलीकडचं चांदण्यात भिजायचं राहून गेलं. त्याची अर्पण पत्रिका जरी आपण पाहिली, ती अर्पण पत्रिका अशी आहे की मला विचारांच्या आविष्काराचं पूर्ण स्वातंत्र्य देणारी माझी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि माझ्या श्वासोश्वासाचा भाग म्हणलेलं माझं लाल बहादूर महाविद्यालय. आपल्या संस्थेविषयी किंवा कामांची खूप निष्ठा
क्षीण आणि तुरळक होत चालल्या अशा काळामध्ये मी जिथं काम करतो त्या माणसांबद्दल, त्या संस्थेबद्दल इतकी अतिशय अतिवशा स्वरूपाची निष्ठा आणि ऋणानंद सरांच्या ह्या संबंध लेखनामधून दिसतो आणि त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य, निर्भयता, मोकळीकता या परिसरामध्ये या मिळाली म्हणून सातारचं या महाविद्यालयाचं, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं, महाराष्ट्राचं वैभव म्हणून देखील त्यांचा आपण उल्लेख करावा लागतो. त्रिभुवन सरांनी गेल्या 13 वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या नियतकालिकांची परंपरा सुरू केली. जरी ती महाविद्यालयीन संशोधनाच्या निमित्तानं उभी राहिली तरी भाषा आणि साहित्य संशोधनाच्या निमित्तानं काही चांगले अंक त्रिभुवन सरांनी फार निष्ठेनं काढलेले दिसत. अंक काढणं हे किती जिकिरीचं आणि ते चालवणं, त्यात सातत्य ठेवणं, फॉलोअप घेणं, लेखन घेणं, लेखकांच्याकडे पुन्हा पुन्हा वारंवार मागणी करणं हे फार जिकिरीचं आणि आव्हानप्रद अशा प्रकारचं काम असतं. नागनाथ कोत्तापल्ले सर यांचे ते विद्यार्थी होते आणि साहित्य आणि सामाजिक दृष्टी असा एक त्यांच्या कामाचा दृष्टीचा एक महत्त्वाचा भाग कायम राहिलेला आहे. दलित साहित्य असेल, परिवर्तनवादी साहित्य असेल, याच्या संबंधी सातत्यानं सक्षम समीक्षण वेगवेगळ्या प्रकारचे विषयांक प्रकाशित केले. यशवंत मनोहर असतील, रावसाहेब कसबे असतील, हरिनानकर असतील, अशा अनेक ज्ञानवंतांच्या बद्दल चांगले विशेषांक सक्षम समीक्षक अंकानं प्रकाशित केले होते. साळुंखे सरांची कामाची दखल महाराष्ट्राच्या मेन स्ट्रीम मधल्या फार तुरळक प्रमाणामध्ये घेतली. म्हणजे परिघावरच्या ज्यांना त्यांच्या प्रबोधन कामाबद्दल, संशोधनाबद्दल, विचारांबद्दल अतिव अशा प्रकारची आस्था आणि जिव्हाळा आहे. म्हणजे अगदी मंगळवेढ्यासारख्या एखाद्या तरुण मुलानं, इंद्रजित घुलेसारख्या मुलानं एखादा मोठा ग्रंथ प्रकाशित करणं किंवा प्रशांत गायकवाड त्यांचा ग्रंथ प्रकाशित करणं किंवा नाशिकच्या इंदिरा आठवले, अशा दूरवरच्या मुंबई पुणे शहरांच्या बाहेर असणाऱ्या परिघावरल्या माणसांनी तात्यांच्या साळुंखे सरांच्या वैचारिक कामगिरीची दखल घेतलेली आपल्याला दिसते. या अंकामध्ये एक मी असं पाहतो की साळुंखे सरांच्या लेखनाकडं, त्यांच्या लेखन कामगिरीकडं, आजवरच्या त्यांच्या वैचारिक विश्वाकडं महाराष्ट्राचा तरुण वर्ग असेल किंवा लिहिणारा वर्ग असेल तो कोणत्या पद्धतीने पाहतो, त्यांच्या लेखनाचं वाचन कोणत्या पद्धतीने करतो, पुनर्वाचन कोणत्या पद्धतीने करतो आणि त्यांची वाचन दृष्टी कशा प्रकारची आहे. अतिशय चांगले आणि उत्तम लेख या अंकामध्ये आहेत आणि हे लेख मिळवणं किती कष्टसाध्य अशा प्रकारची गोष्ट असते. साळुंखे सरांच्या एकंदर ग्रंथ कर्तृत्वाकडं, लेखन कामगिरीकडे पाहण्याचा किंवा धांडोळा किंवा कानोसा या विविध लेखकांच्या लेखांमधून निष्पन्न झालेला आहे. अगदी महाबळी जुगणे त्याचं एक फार चांगलं शीर्षक दिलंय की बुद्ध फुलांचा मळा आणि ज्ञानमळा या प्रतिकात किंवा रूपकात्मक भाषेमध्ये जोंधळे सरांनी साळुंखे सरांच्या प्रबोधनात्मक आणि वैचारिक कामगिरीकडे पाहिलं दिसतं. त्याचा उल्लेख झाला सदाशिव पाटलांनी मिथकांचे एक नवी मांडणी आणि त्याचं एक पुनर्वाचन साळुंखे सरांच्या संबंध लेखनावर तुळशीच्या लग्नाकडं कशा पद्धतीने साळुंखे सरांनी पाहिलेलं आहे आणि त्याचा एक चांगला वस्तुपाठ सदाशिव पाटील यांच्या लेखामध्ये सुधाकर शेलार आणि मनुस्मृतीच्या बद्दल त्यांच्या मांडणीबद्दल एक महत्वाचं विद्रोही तुकारामाबद्दल असेल किंवा अमित मेधावडे, प्रशांत गायकवाडांनी साळुंखे सरांच्या बुद्ध साहित्याबद्दल, बुद्ध तत्वज्ञानाबद्दल, मांडणीबद्दल, बुद्ध साहित्यातल्या व्यक्तिरेखांच्या बद्दल, चरित्राकडं साळुंखे सर कशा पद्धतीने पाहत आहेत याची मांडणी केलेली आहे. किंवा अमरावतीचे माधव फुटवाड यांनी साळुंखे सरांची शिवधर्माची कल्पना ती बहुजनांची इतिहासाच्या मध्ये नवी मांडणी करणारी कशा प्रकारची आहे आणि हे सांगत असताना त्यांच्या लेखनाबद्दल काही मतभेद देखील त्यांनी नोंदवले असतात. अशा प्रकारचे एक लवचिकता देखील संपादकांच्या भूमिकेमध्ये दिसते. हयात मोहम्मद पठाण हे सोलापूरचे तरुण पत्रकार आहेत. त्यांनी साळुंखे सरांच्या भाषेकडं, कारण भाषा एक फार महत्वाचं हत्यार किंवा शस्त्र म्हणून देखील आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये पाहायला मिळतं. साळुंखे सरांची भाषा किती मृदू, किती सोपी, किती सुलभ आणि किती करुणेची आहे, किती धारावाही अशा स्वरूपाची आहे, किती प्रवाही अशा स्वरूपाची आहे. अशा प्रकारचा एक चांगला लेख हयात मोहम्मद पठाण या तरुण पत्रकारांचा आहे. महेश गायकवाडांनी नवभारतमध्ये साळुंखे सरांनी त्यांच्या प्रमेय ग्रंथांची जी मांडणी केली त्याचे काही लेख नवभारत या वैचारिक नियतकालिकामध्ये आले. तर त्याचा पसारा, त्याची व्याप्ती कोणत्या प्रकारची आहे तर त्याचा एक सूत्ररूपानं लेख गायकवाड सरांनी लिहिला आहे. काही वेगळे विषय म्हणजे साळुंखे सरांच्या लेखनामधून अर्थशास्त्राविषयी काही सुतवाद झालाय का, शिक्षण विषयक झालाय का, स्त्रियांच्या किंवा इतिहासाच्या पुनर्मांडणीबद्दल असेल तर असे साळुंखे सरांच्या वैचारिक विषयाबद्दल त्यांच्या लेखन कामगिरीकडे कानोसा घेणारा हा एक महत्वाचा अशा प्रकारचा विशेषांक आहे आणि त्रिभुवन सरांनी त्याच्यासाठी फार कष्ट त्यांच्या सहकार्यांनी, त्यांच्या प्रकाशकांनी घेतले, त्याचे पानोपणे आपल्याला लक्षात येतं. याच्यात काही भाग, काही दुवे राहिलेत का तर राहिलेत, निश्चित राहिलेले आहेत. कारण त्यांच्या कामाच्या कक्षा इतक्या विस्तारलेल्या, इतक्या म्हणजे प्राच्य विद्येबद्दल किंवा भाषेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे
संस्कृत विद्येबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, अशा अनेक अंगाने वेगळ्या गोष्टींवर आणखी विचार होऊ शकतो. परंतु वेळेच्या आणि लेखनाच्या काही मर्यादा देखील असू शकतात, तर ते काही आपण पुढच्या काळामध्ये भरू शकत असतो. मी स्वतः साळुंखे सरांच्या लेखनाकडे कशा पद्धतीने पाहतो, त्या 2-3 मुद्द्यांचा फक्त उल्लेख करतो आणि आटोपतो येतो. एक तर साळुंखे सरांच्या संबंध लेखनामध्ये एक संशयाचं पद्धतीशास्त्र आहे आणि या पद्धतीशास्त्रामध्ये प्राचीन वाङ्मयापासून, धर्मग्रंथांपासून, रामायण असेल, महाभारत असेल, पुराण असेल, उपनिषद असतील, वेदवाङ्मय असेल, त्याचा अतिशय सर्वांगीण आणि सूक्ष्म स्वरूपाचा, क्रिटिकल स्वरूपाचा, चिकित्सक स्वरूपाचा वाचन करणं आणि सर्व धर्मग्रंथांच्याकडं संशयानं पाहणं, क्वेश्चनिंग पाहणं रूढ आहे. ते प्रमाण मी मांडणार नाही, तर त्याच्या पाठीमागे कोणत्या प्रकारच्या शक्यता आहेत याचा एक फार चांगला चिकित्सक अशा प्रकारचा धांडोळा आहे. आणि आपल्या पुराण वाङ्मयाकडे, प्राचीन वाङ्मयाकडे पुनर्वाचनाच्या दिशांचा एक सुसंगत अशा प्रकारचा पट संबंध त्यांच्या लेखनामध्ये असं दिसतो. त्याचा उल्लेख त्यांनी बनावट साहित्य, कल्पित साहित्याचा उल्लेख केलेला असतो. प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांच्या लेखनाची स्टाईल देखील मला फार आवडते. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष आणि इतकं सोपं करून सांगणं, इतकं सुलभ करून सांगणं, एखाद्या गुहेमध्ये जावं आणि हळूहळू एखाद्या प्रश्नांमधून अनेक उत्तरांचा उलगडा होत राहावं आणि एका इप्सित उत्तरापर्यंत वाचकांना, श्रोत्यांना, जिज्ञासू विद्यार्थ्यांना घेऊन जाणं, अशी एक त्यांची स्टाईल किंवा शैली असं दिसते. दडपला गेलेला असा इतिहास, सामाजिक इतिहास त्यांच्या या संशयाच्या पद्धतीशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो. दुसरं एक त्यांच्या लेखनाचं एक महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन की पर्यायी शक्यतांचा शोध घेणं, दुसऱ्या शक्यतांचा शोध घेणं, दुसऱ्या परंपरांचा शोध घेणं. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये द्वंद्व, ब्राह्मणी अब्राह्मणी, वैदिक अवैदिक अशा प्रकारची जी दिसतात, अभिजन आणि बहुजन अशा प्रकारे, ज्याच्यामध्ये सतत टकराव, संघर्ष होत राहिलेला आहे आणि या टकरावांच्या शह देणाऱ्या गोष्टींचा उलगडा करणारं एक महत्वाचं शास्त्र त्यांच्या लेखनामध्ये अदृश्य झालेल्या, दडवलेल्या, लपवलेल्या दुसऱ्या परंपरेचा, पर्यायी शक्यतांचा एक शोध त्यांच्या वैचारिक संबंध लेखनामध्ये आणि त्यामध्ये भारतातल्या बहुजनांच्या संस्कृतीचा एक मोठा एक प्रोजेक्शन किंवा प्रकल्प त्यांच्या वैचारिक लेखनामध्ये जो फारसा सांगितला गेलेला नाही, असा एक सुस्पष्ट आणि सुसंगत अशा प्रकारचा बहुजनांचा एक मोठा इतिहास प्रकल्प त्यांच्या संबंध लेखनामध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्या पद्धतीचे महानायक आणि महानायिका त्यांनी शोधलेले आहेत, परिघावरल्या किंवा ज्याला अनसीन हिरोज किंवा हिरोईन आपण असं म्हणतो, अशा महात्मा गौतम बुद्धांपासून बळी असेल, चारवाक असेल, कबीर, तुकारामांच्या पासून दलित, आदिवासी, अगदी रामोशी, उमाजी नाईक असतील, शंभूक असेल, एकलव्य असेल, झलकारीबाई असेल, तर अशा अनसीन हिरोज आणि हिरोईनचा आणि महानायक आणि महानायिकांचा एक शोध आणि त्याचा एक मोठा शोधाची वाट त्यांच्या वैचारिक लेखनामध्ये. दुसरा एक भाग की कालौघातमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहुजनांचं अभिजनीकरण होत असतं किंवा बहुदैवतांचं दैवतीकरण देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं, वैदिकीकरण होत असतं आणि त्याची पुटं आपल्या सामाजिक जाणीवेवरती आणि नेहमीवरती चढलेली असतात. तर हा एक मोठा शोधाचा भाग त्यांच्या लेखनात दिसतो. देव आणि असुरांचं म्हणजे इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी त्यांच्या लेखनामध्ये, त्याचं मानवीकरण असेल, त्यातलं द्वंद्व असेल, त्यातला संघर्ष असेल, म्हणजे शिव पार्वती हे बहुजनांचे गुणसंपन्न दाम्पत्य आहे, त्याचं आपल्याला कोणी सांगतच नाही. मारुती हा बहुजनांचा महान नायक आहे हे आपण पाहतच नाही, किंवा त्यांचा राम आणि आमचा राम, त्यांचा राम धनुष्यबाण घेऊन कसा करत असतो आणि आपला राम शबरीची गोरं खात असतो किंवा सामान्य माणसांमध्ये मिसळलेला असतो. तर आज रामाचं जे राजकारण दिसतं तर त्याच्या आतमध्ये आपला राम किंवा लोकांचा राम असं एक वेगळं सूत्र त्यांच्या संबंध लेखनामध्ये दिसतं. आणि दुसरा एक भाग की त्यांच्या वाङ्मयामध्ये लिखित वाङ्मय आणि मौखिक वाङ्मय यांच्याबद्दल टकराव सतत दिसतो आणि याच्यातले ताणतणाव आपल्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासामध्ये, वैचारिक इतिहासामध्ये कशा प्रकारचे आहेत आणि ते असं सूचित करतायत की आपल्याला शोधावं लागतं की एक स्वतंत्र काव्यशास्त्र, निरक्षरांचं, अनाम माणसांचं, मौखिक परंपरेतलं बहुजनांचं काव्यशास्त्र, एस्थेटिक्स, सौंदर्यशास्त्र शोधाचा देखील एक अदृश्य अशा प्रकारची रेषा की जे सर्व समावेशक आहे, समतेचं आहे, बहुसंख्यांचं एक एस्थेटिक्स आणि सौंदर्यशास्त्र आणि काव्यशास्त्र त्यांच्या संबंध लेखनामध्ये आहे. मी आणखी त्यांच्या लेखनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो की त्याचं वैचारिक नातं महात्मा फुल्यांच्या विचार परंपरेशी आहे. महात्मा फुल्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा सामाजिक इतिहासाबद्दलची एक नवी फेरमांडणी केली.
चिकित्सा केली धर्मग्रंथांची ती अपारंपरिक आणि अरूढ अशा स्वरूपाची होती. हिंदू धर्माची अतिशय परखड अशा प्रकारचा समाचार आणि टीका करणारी चिकित्सा महात्मा फुलेंनी केली. मानव धर्म केंद्री अशा प्रकारची ही चिकित्सा होती आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा या धार्मिक किंवा सामाजिक इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा होता. पुराण कथांचा एक नवा अन्वयार त्यांनी लावला. मिथकांच्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी केली. मिथकं उलटी करून राम आणि कृष्ण असेल किंवा आणि गणपती असेल हिंदू ईश्वर दैवत कल्पनेकडे किंवा मिथकांच्याकडे उलट्या करून पाहणं आणि संस्कृतीमधल्या एका वेगळ्या दृष्टीकडून पर्यायी शक्यतांचा शोध घेणं हा एक महात्मा फुल्यांच्या ज्ञानदृष्टीचा ज्ञानसाधनेचा प्रबोधक म्हणून फुल्यांचा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. हा प्रकल्प अधिक विस्तारित करण्याचं त्याला अधिक सुस्पष्ट अशा प्रकारचं दिशा देण्याचं एक महत्त्वाचं काम एक प्रबोधनकर्ता म्हणून आणि संशोधक म्हणून देखील साळुंखे सरांच्या संबंध लेखनामध्ये दिसतो, ज्याचा महात्मा फुले खल्लड धर्मग्रंथ असं म्हणून बनावट ग्रंथ असा उल्लेख करतात. तर या विचार सिद्धांतांचं पुढचं प्रोजेक्शन किंवा त्याचं एक्सटेन्शन म्हणून देखील साळुंखे सरांच्या लेखनामध्ये संशोधनामध्ये दिसतं आणि एक नवी दृष्टी त्यांनी दिली. फुल्यांची बळी कल्पना असेल किंवा दस्यूंचा पोवाडा असेल किंवा त्यांची कोळंबीण सारखी इतकी सुंदर कविता आहे. मला इतकी कविता आवडते की ग्रामीण कवी 80 पर्यंत आपल्या पत्नीला बायकोला सहकारी सांगाते किंवा सोबतीन म्हणून मानत आहेत. महात्मा फुल्यांच्या 19व्या शतकातल्या कोळंबीण कवीमध्ये ती नवऱ्याला मदत करणारी सहभागी आहे, सांगाती आहे, सोबतीन आहे, एकमेकास सहाय्य करणारे, इतकं प्रागतिक इतकं नरनारी तत्वाचं इतकं सुंदर अशा प्रकारचं चित्र फुल्यांच्या कवितेमध्ये आहे. आणि आपली ग्रामीण कविता सगळी रोमॅन्टिक अशा व्यक्तिवादी मध्यमवर्गीय ज्ञान दृष्टीमध्ये अडकलेली दिसते. अगदी आनंद यादवांसारखे कवी की आपल्या पत्नीला खुरप मारत जा असं म्हणतो अशा प्रकारची भेदाची दृष्टी आपल्या 80 पर्यंतच्या कवितेमध्ये दिसते. तर हा एक भाग फुल्यांच्या नरनारी तत्वाचा समतेचा एक महत्त्वाचा भाग दिसतो आणि फुल्यांच्या ज्ञानदृष्टीचा एक महत्त्वाचा भाग साळुंखे सरांच्या लेखनामध्ये. साळुंखे सरांची भाषा, कारण भाषा हा एक फार मूलभूत आणि सत्ता संबंधाचा एक महत्त्वाचा भाग असतो. भाषिक चिन्ह आपण कोणत्या आणि कशा पद्धतीने वापरतो. काहीतरी तरावया गावे आणि बुडती जरही न देखवे डोळा किंवा भाषेतलं हे सत्ताशास्त्र प्रभुत्वासाठी देखील खूप वापरलं जातं. आपलं संस्कृत वाङ्मय असेल किंवा भाषेविषयीचे त्यांनी जो भाषेचा इतके बारकावे व्याकरणाचे असेल, शब्दार्थांचे असतील, कोश वाङ्मयाचं असतील किंवा चिकित्से म्हणजे कृपा कुलकर्णींनी कशा पद्धतीचा व्युत्पत्ती कोश निर्माण केला, केतकरांची दूषित स्वरूपाची दृष्टी कशा प्रकारची आहे, मराठी परंपरेतल्या अशा ब्राह्मणी परंपरेतल्या दूषणावा अशा प्रकारच्या ज्ञानदृष्टीचा भाषेचा देखील एक महत्त्वाचा भाग त्यांच्या संबंध लेखनामध्ये आहे. आणि जे खटकले ते मांडले अशा प्रकारची भाषेविषयीची अतिशय विशुद्ध स्वरूपाची दृष्टी आणि ती तर्कनिष्ठ वस्तुनिष्ठ अशा प्रकारची आहे. आणि त्यांची भाषणाची भाषा देखील किंवा लेखनाची भाषा ही फार हृदयाची भाषा आहे, करुणेची भाषा आहे, फार मधुर आणि संवादाची भाषा आहे, ती विवेकाची भाषा आहे, डोळसपणाची भाषा आहे. तिथं शत्रुत्वाला किंवा विध्वंसाला हिंसेला स्थान नाही अशा प्रकारची अतिशय हृदयाची संवादाची भाषा त्यांच्या लेखनाची भाषा आहे. दुसरं त्यांच्या लेखनाचं एक सूत्र मला असं वाटतं की अतिशय विश्वसनीय अशा प्रकारचे ग्रंथाचे पुरावे, त्याची चिकित्सक अशा प्रकारची परखड अशा प्रकारची चिकित्सा आणि काही प्रमाणामध्ये तर्काचं एक लॉजिक त्यांच्या ज्ञान लेखनामध्ये दिसतं. आणि या तिहेरी संगम अशा प्रकारच्या संशोधनात्मक लेखनामध्ये साळुंखे सरांच्या लेखनामध्ये दिसतो. एक प्रकारची त्यांची समीक्षा, त्यांचं वैचारिक लेखन सृजनशील समीक्षा, निर्मितीशील अशा स्वरूपाची देखील त्यांची वैचारिक स्वरूपाचं लेखन आहे. आणि ते अशा प्रकारचं लेखन आपल्याला अपवादानं पाहायला मिळतं. ज्या प्रकारचं तांत्रिक क्लिष्ट स्वरूपाचं लेखन केलं जातं त्या पार्श्वभूमी इतकं सोपं सुलभ तर्क, संशोधन आणि चिकित्सा याचा एक त्रिवेणी संगम त्यांच्या लेखनामध्ये दिसतो. आणि दुसरं एक प्रकारचं आपल्या ज्ञानपरंपरेमध्ये प्रस्थापित नॅरेटिव्ह खूप चुकीचं दूषित स्वरूपाचं रचलं जातं. तर त्याला एक छेद देण्याचं एक महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या लेखनातून हे का रचलं गेलेलं आहे, कोणासाठी रचलं गेलेलं आहे, कशासाठी रचलं गेलेलं आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याच्या पाठीमागची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सत्ता संबंधाची, जातीय वर्णीय अंगटांची पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे, तर हे प्रस्थापित नॅरेटिव्ह कशा प्रकारचं आहे. बाबासाहेब पुरंदरेंचं शिवछत्रपतीचं महिमान बहुजनांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवलं, त्याच्या पाठीमागं कोणत्या प्रकारचे सत्ता संबंध, ज्ञाती संबंध, वर्ण संबंध, वंश संबंध होते. आणि शिवाजीचं इतकं डोक्यावर घेऊन लोक नाचले आणि इतकं संतुलित, इतकं विवेकी
साळुंखे सरांनी इतकं सुस्पष्ट त्याच्याबद्दल कुणीही प्रतिवाद करू नये अशा प्रकारची लेखन पुरंदऱ्यांच्या इतिहास नॅरेटिव्ह बद्दल त्यांनी सांगितलंय. तर हे प्रस्थापित नॅरेटिव्ह बदलविण्यामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. त्यांनी फार हृदय कविता लिहिली, अतिशय सुरेख, चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून. इतकं हृदय, इतकं सृजनशील अशा प्रकारचं गद्य मराठीमध्ये असू शकतं. मानवी जीवनाचं शहाणपण सांगणारं, जीवन कथा स्वरूपाच्या प्रवास वर्णन असेल, मानवी नातेसंबंध असेल, जगण्यामध्ये राहिलेल्या हरवलेल्या काही गोष्टींचा एक शोध आणि मानवी जीवन अधिक उन्नत करणारं, उदात्त करणारं, परमोत्कर्ष आनंदाचं आणि आल्हादाची रूपं देणारी इतकं सुंदर अशा प्रकारचं ललित गद्य चांदण्यात भिजायचं राहून गेल्यासारख्या त्यांच्या ललित गद्यामध्ये आहे. त्यांच्या या कामाच्या स्वरूपाकडे पाहत असताना मला एक विठ्ठलराम शिंदेचं एक विधान आठवलं. विठ्ठलरामजी शिंदेने त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या आणि प्रचाराच्या 2 कार्यपद्धती सांगितल्या होत्या. एक कार्यपद्धती ही सुवर्णकार पद्धतीची, सोनाराची. सोनार ज्या पद्धतीने एखादा धातू घडवतो, तो मोत्याचा असेल, हिऱ्याचा असेल, सोन्याचा असेल, हे मर्यादित क्षेत्र स्वरूपाचं आहे. त्याचा प्रभाव, त्याचं संघटन काही प्रमाणात आहे. आणि शिंदेने दुसरी आपली कार्यपद्धती सांगितली ती मेघवृष्टीची. जमिनीवरती, भूमीवरती ही अपार अशा प्रकारची मेघवृष्टी, पाऊस पडतो आणि उत्तम अशा प्रकारची पिकं निघतात. आणि एक व्यापक ज्ञानदृष्टी प्रचारामध्ये किंवा सामाजिक कार्य, शिंदे माझी सामाजिक दृष्टी ही मेघदृष्टीची आहे. साळुंखे सरांची ही ज्ञानदृष्टी देखील मेघदृष्टीला जवळ जाणार आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक वाचिकांची, माणसांची मनं अधिक निर्मळ करणारी अशा प्रकारची, अपवाद अशा प्रकारची दृष्टी आणि ज्या प्रकारची ही दृष्टी समाजाला नवबळण लावणारी, प्रबोधनाचं काही सांगणारी आणि त्यांचं सामाजिक मन बदलण्यामध्ये फार महत्वाची अशा प्रकारची दृष्टी आहे. भारतीय ज्ञान परंपरेतल्या विचार परंपरेची अत्यंत डोळस आणि विवेकी, चिकित्सक, संवादी अशा प्रकारची ओळख साळुंखे सरांनी करून दिली. बहुजनांच्या अनेक जीवलगांची, भूतकाळातल्या, प्राचीन काळातल्या जीवलगांची त्यांनी ओळख करून दिली. जसं ते बळीला 7 काळजाच्या आत जपून ठेवा असा जीवलग असं म्हटलं. तर ह्या त्यांचे सगळे ग्रंथ हे जीवलग ग्रंथ आहेत. इतके हृदय अशा प्रकारची त्यांची परिभाषा आहे. आणि म्हणून साळुंखे यांचं वाङ्मय हा भारतीय ज्ञान वाङ्मयाचा फार महत्तम अशा प्रकारचा, अतिशय समृद्ध आणि संपन्न अशा प्रकारचा ज्ञानठेवा आहे. आणि या वाङ्मयाची भेट, पुनर्भेट सदैव माणसाला हवीशी, माणसाचं जीवन अधिक उन्नत करणारी, समाजाचे जीवन उन्नत करणारी, आनंद देणारी अशा प्रकारचा हा, आणि समाज अधिक वर्धमान व्हावा, वाढावा, विस्तारावा अशा प्रकारची एक विवेकी भूमिका त्यांच्या ज्ञानवाङ्मयामध्ये आणि त्यांच्या जीवलग ग्रंथांची सतत भेट होत राहावी, संगत होत राहावी अशा प्रकारचं त्यांचं हे लेखन स्वरूपाचं आहे. एके ठिकाणी त्यांनी बुद्धावरच्या ग्रंथाविषयी असं म्हटलंय की मैत्री सूत नावाची गाथेचा उल्लेख केला की आई ज्याप्रमाणे आपले आयुष्य खर्ची घालून आपल्या मुलाचे रक्षण करते, तसेच आपले मन सर्व प्राण्यांविषयी मैत्रीच्या भावनेने युक्त करावे. तर हा मैत्री भावाचा कल्पबंध, मैत्री भावाचा संवादबंध त्यांच्या संबंध लेखनाचा आहे. इतकं मैत्रीच्या भावनेने उथंबलेलं, जिव्हाळ्यानंतर करणं अधिक प्रकाशमान करणारं, उजळ करणारं अशा प्रकारचं त्यांचं वाङ्मय आहे. त्यांनीच एके ठिकाणी असं म्हटलंय की पेरणी करता आली नाही तर निदान कणगीतले बी जपून ठेवा. तर साळुंखेच्या वाङ्मय देखील असं आपण म्हणू शकतो. आज खूप पडझड आहे, खूप वाईट अशा, आणि आपलं डोळ्याने पाहू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही, टीव्ही चालू केले की इतकं अस्वस्थ आणि वर्तमान असं अस्वस्थ वर्तमान अशा काळामध्ये साळुंखे सरांच्या कणगीतले बी आपल्या भारतीय समाजाला कधी आश्वासक आणि हा समाज अधिक वर्धमान व्हावा अशा प्रकारची संबंध रूपरेषा त्यांच्या वाङ्मयामध्ये. मी त्यांच्या वाङ्मयाबद्दल, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, संयोजकांच्या बद्दल आणि आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. आणि लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सक्षम समीक्षा त्रैमासिक आणि डॉक्टर साळुंखे साहित्य विशेषांक प्रकाश अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले साहित्य, मराठी साहित्यातील विश्वाचारी साळुंखे सर, शेजारी आमचेच बाल बसलेले ते पाडणे सर, त्या कॉलेजचे प्राचार्य मिस्टर A+ सेजोड नावच देऊन टाकले आहे, वन स्पेशलिस्ट, आणि आपल्या मराठी विभागाचे प्रमुख, त्यांनी आता चांगल्या पद्धतीने समीक्षा केल्यानंतर
माझा बराचसा भार कमी केलेला आहे. त्याचा आभार मानणं एवढंच माझं वक्तव्य. त्यानंतर आपले पलीकडे बसलेले डॉक्टर शैलेश निगोल पाटील सर आणि आवाज सावंतींच्या वरती आदर व्यक्त करणारे सर्व आपण जोडले कार्यकर्ते, तर वास्तविक वरती बसल्यानंतरच मला कसंच होतं, पण आह साळुंखे खाली बसले आणि आपण वरती बसलो, त्यामुळे थोडंसं गडबडल्यासारखं झालं. पण त्यांच्या एकंदर विषयावरती शिंदे सरांनी भाष्य केल्यानंतर काहीतरी आपण वाचलं पाहिजे आणि ही जी काही समीक्षा साहित्याची शिंदे सरांनी केली त्याच्याबद्दलचं चिंतन आपण करणं हे गरजेचं आहे असं महात्मे त्यांनी सांगून दिलं. कारण प्रामुख्यानं शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे त्यांनी सगळं प्रतिकूल जीवन व्यक्त केल्यानंतर एक विशिष्ट विचार घेऊन विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. पण प्रत्येक संप्रदायामध्ये स्थापन करत असताना त्याला काही आचारसंहिता असते, विचारसंहिता असते, तरच तो संप्रदाय टिकतो, वाढीला लागतो. त्याप्रमाणे बापूजींनी विवेकानंद संस्था स्थापन केली. त्यावेळेला बरंचसं 2 वर्ष त्यांनी चिंतन केलं, जेव्हा कर्मवीर अण्णांच्या श्रम आणि स्वावलंबन या मोठ्या वृक्षाखाली काही दिवस काढले आणि त्यांना तिथं अनेक सत्संग लाभले. स्वातंत्र्य सेनानी म्हणून लढत असताना महात्मा गांधी असतील, विनोबाजी भावे असतील, शिंदे महाराज असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, नागपई असतील, अशी अनेक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी बापूजींच्या सहसमोर आहेत. आणि स्वराज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचं स्वराज्य करायचं असेल तर शिक्षणाची आपण कास धरली पाहिजे. या भूमिकेनं अण्णांच्या छायेखाली काही दिवस काम केल्यानंतर स्वतंत्र विचाराने आपण काहीतरी एक संप्रदाय निर्माण केला पाहिजे आणि अण्णांची वटवृक्षाची पारंबी घेऊन आपण आणखी संस्थेची वाढ केली पाहिजे. ही भूमिका समोर ठेवून बापूजींनी विवेकानंद संस्थेची स्थापना केली. आणि त्याचं चिंतन करत असताना एक विधवाक्य त्यांनी आम्हा सगळ्यांना दिलं. त्यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण सांगितलं. आजच्या समाजाला अभिप्रेत असणारा विचार हा बापूजींनी आपल्या 3 शब्दांमध्ये मांडला. ज्या 3 शब्दावरती बापूजी 3 दिवस बोलायचे. त्यांचं वाचन, चिंतन, मनन हे मोठं होतं. जरी दारिद्र्यात ते शिकलेले असले तरी ज्ञानाचं संपत्ती त्यांच्याकडं भरपूर होती. पण आपापसाहेब पवारांच्यासारखे गुरु त्यांना मिळालेले होते आणि त्यामुळे समृद्ध संस्थांमध्ये ताराण्याची शांत कागदपत्र चाळण्यामध्ये आणि त्यांच्यावरती लिखाण करण्यामध्ये आपापसाहेब पवारांनी त्यांनी नेमलेलं होतं. त्यानंतर साहित्य शोभा हे पुस्तक हे सुद्धा आपापसाहेब पवारांनी त्यांना काढायला सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये अनंत कालेकर, त्यानंतर विगो कुलकर्णी आणि बापूजीची तिघांनी होऊन ते पुस्तक काढलेलं होतं. साहित्याशी बापूजींचा संबंध हा जसा आला त्याचबरोबर हे चिंतनही त्यांच्या मनामध्ये आलं की ज्ञान हे साधारणतः प्रत्येकाला घेण्याची गरज आहे साहित्याच्या माध्यमातून. मग ते सत्याचं असेल, चारित्र्याचं असेल, प्रामाणिकपणाचं असेल, त्यागाचं असेल आणि सेवाभावी प्रवृत्तीचं असेल. हा संस्कार हा साहित्याच्या माध्यमातून समाजावरती करणं, विद्यार्थ्यांच्यावरती करणं, गुरुदेव कार्यकर्त्यांच्यावरती करणं हे सतीचं वाण त्यांनी स्वीकारलं. आणि त्याच्यातून संत विवेकानंद संस्थेत काम करत असताना हा विचार बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेक प्राध्यापक त्यांना मिळाले. सुरुवातीला जेव्हा जाहिरात त्यांनी दिली कार्यकर्ते पाहिजेत म्हणून, एक जाहिरात त्यांनी दिली की मला ज्ञानाच्या उपासकांची गरज आहे. ही जाहिरात दिल्यानंतर कुठले अर्ज 3-4 अर्ज आले. तेव्हा शेजारी बसलेले त्यावेळेचे आमच्या वडिलांची मित्र दादासाहेब हाळेकर आणि खांडेकर वकील होते, म्हणले अध्यक्ष होते संस्थेचे. म्हणजे अशी जाहिरात देऊन तुम्हाला काही माणसं मिळणार नाही, शिक्षक पाहिजे तशी जाहिरात द्या. आणि त्यामुळे ज्ञानाचे उपासक हे टायटल फोडलं आणि शिक्षक पाहिजे जाहिरात दिल्यानंतर
हजारो अर्ज येऊन पडले आणि त्यानंतर एकेकाची मुलाखत बापूजींनी घेतली नाही. त्यांनी एका हॉलमध्ये सगळे शिक्षक भरले आणि त्यांनी सुरुवात केलं आपलं प्रवचन. ही संस्थांनी कशासाठी काढली, तर ज्ञानाची उपासना करणारी माणसं मला हवी आहेत. आणि मग त्यांनी आपलं तत्त्वज्ञान संस्काराबद्दल सांगितलं. तर ते सांगत असताना भगवद्गीता, रामायण याच्याबद्दलचे काही भाग त्या गुरुदेव कार्यक्रम त्यांच्यासोबत मांडला. त्यावेळेला म्हणजे मुलाखत घेत असताना समोर असलेल्या नोकरीसाठी गरजू असणाऱ्या लोकांना हे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. आणि हे ज्यांना पटलंय त्यांनी माझ्या विचाराप्रमाणे काम केलं पाहिजे. ही ज्यांची इच्छा असेल त्यांनी इथं बसायचं, त्याचं बाहेर जाऊन तुम्ही दुकानं काढा आणि उद्योग करा. तर मला जो कार्यकर्ता पाहिजे तो ज्ञान, विज्ञान, संस्कार त्याची निगडीत असलं पाहिजे. ते ऐकल्यानंतर बरेच निम्मे बाहेरच गेले आणि त्यातले काही 8-10 लोक बापूजी निवडले मुलाखती घेत असताना आणि ते बंद्या रुपयासारखे निवडले. आणि त्यामुळे विवेकानंद संस्थेची जी वाढ झाली, सुरुवातीला 6 शाखा निघाल्या. त्यावेळी काकडे असतील, डी आर माने असतील, अप्पासाहेब साळुंखे असतील, अशी काही चांगली माणसं बापूंच्या सहसत होती. त्यानंतर दर वर्षाला अप्पासाहेब पवार डायरेक्टर ऑफ एज्युकेशन असल्यामुळे एकेका वर्षाला 30-30 हायस्कूल अप्पासाहेब पवारने दिली आणि अल्पावधीमध्ये हा विवेकानंद शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला. परंतु हे करत असताना संख्यात्मक वाढ अभिप्रेत बापूजींना नव्हती. तर गुरुदेव कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याला शिक्षक मास्तर म्हणणं त्यावेळी प्रथा होती. परंतु देव म्हटल्याशिवाय त्यांच्यातलं दैवत्व जागा होणार नाही आणि ते दैवत्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी अवतरणार नाही. तर ते अवतरायचं असेल तर माझ्या गुरुदेव कार्यकर्त्याला एक विचार घेऊन देवाने स्वीकारलं पाहिजे. आणि त्या भूमिकेने त्यांना प्रवचन सातत्याने केलं. दरवर्षी शिक्षकांचं शिबिर व्हायचं, 3 दिवस शिबिर व्हायचं आणि त्या 3 दिवसामध्ये अनेक धनंजय किरांच्यापासून अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या समोर चांगल्या विद्वान माणसांची व्याख्याने त्यांनी ठेवली की ज्यामुळं शिक्षकांचं एक प्रबोधन होईल, बुद्धीला काहीतरी चैतन्य मिळेल, एक खुराक मिळेल की सातत्यानं शिक्षणाबद्दलची आच राहिली पाहिजे. त्या भूमिकेनं अनेक विचार शिक्षकांच्याकडून पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्या सगळ्यांचा समुदाय घेऊन आज जवळजवळ 400 संस्कार केंद्र आपली 12 जिल्ह्यामध्ये आहेत. 8,000 गुरुदेव कार्यकर्ते त्यागानं काम करतात आणि त्यामुळं संस्थेचा झेंडा हा आज महाराष्ट्रात नव्हे जगभर आपल्याला चमकत असताना पाहायला मिळतो. की याच्यामध्ये कला क्रीडा क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर अकॅडमिक कामामध्ये सर्व ठिकाणी आज आपले विद्यार्थी चमकत आहेत. ते चमकत असताना नुसता पैशाचा मोह त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. या मुशीमध्ये, विवेकानंद संस्थेच्या विचाराच्या मुशीमध्ये तयार झालेले विद्यार्थी साधा म्हणजे शिक्षक जरी असला, खासदार असला, आमदार असला, डॉक्टर असला, इंजिनियर असला, प्रशासकीय सेवेमध्ये असला, तरीसुद्धा आम्ही जेव्हा काही ऑफिसेसमध्ये जातो त्यावेळेस तो नमस्कार करतो आणि तो सांगतो त्यावेळेचं बापूजींचा विचार आम्ही ऐकलो आणि म्हणून साधारणतः तो विचार घेऊन आम्ही नोकरी करतो. त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे आमचा विचारसुद्धा शिवला जात नाही. तर नोकरी करत असताना जेवढं काही मिळतं आपलं त्याच्यामध्ये आपण भागवलं पाहिजे. उर्वरित पैसे हे समाजासाठी आपण घालवले पाहिजे. हा विचार बापूजींचा घेऊन आम्ही नोकरी करतो. आणि काय पाहिजे, बापूजींचं हेच स्वप्न होतं की माणूस आपण असा तयार केला पाहिजे की माणसासारखा तो वागायला पाहिजे. हा विचार बिंबवण्यामध्ये बापूजींनी सार्थकता त्यांच्या जीवनाची झाली आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळायला काही राहत नाही. तर अशा एका संस्थेमध्ये आज आह साळुंखे यांच्यासारखा एक विद्वान मनुष्य हा आपल्याला मिळाला. सातत्यानं बापूजींच्या बरोबर, कारण बापूजींची मराठी, इंग्रजी आणि संस्कृत विषय होते, त्याच्यामध्ये त्यांची मास्ती होती आणि त्यामुळे त्यांच्या उच्चारामध्ये शुद्धता होती, आचरणामध्ये एक प्रकारची पावित्र्य होती. त्याच्याबद्दल अनेक वेळेला आवाजांच्याबरोबर मला वाटते चर्चा अनेक वेळा झाली. आता त्यांची एक इच्छा अपुरी आहोसाहेबांनी ठेवली आणि ते म्हणजे त्यांचा विचार हा त्या 3 शब्दावरती, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार ही बापूजींची प्रार्थना की ज्या प्रार्थनेमध्ये सर्व मानवतेचा विचार त्यांनी बापूजींनी सांगितला. आणि आज ती संस्थेची ही प्रार्थना होऊन बसलेली आहे की ज्या प्रार्थनेमध्ये सर्वंकष हा विचार आलेला आहे आणि सर्व धर्म समभाव आलेला आहे आणि त्याच्याबद्दलचं आह साळुंखेंनी काही चिंतन मांडलं पाहिजे. त्या उर्वरित दिवसामध्ये निश्चित साहेब आमच्याकडे तुमच्याकडे अपेक्षा आमची राहील. याबद्दल तुम्ही आमच्या गायकवाडला सांगायला सुरुवात करा, ते पटापट उतरवतील आणि त्या पद्धतीनं
एक वेगळा आलेख आपल्यासमोर येईल. तर साळुंखे साहेबांच्या एकंदर विषयावली मी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आमच्या काळचा विद्यार्थी हा बाबूराव अण्णाळकरांच्या कथा वाचली. मला आठवतं की त्यावेळचा झुंजार, त्यावेळचा काळा पहाड, ती पुस्तकं, बाबा कदमांच्या कादंबऱ्या, त्यानंतर जास्तीत जास्त विषय खांडेकर, नाशिक फडके यांच्या कादंबऱ्या, आणि त्यानंतर मग ययाती असेल, स्वाभे असेल, मृत्युंजय असेल, पुढे सुद्धा रंजक साहित्य वाचण्याकडे आमचा कल होता. आणि ही सगळे टायटल्स वाचल्यानंतर आमच्या अलीकडच्या विद्यार्थ्यांना वाचावंसं वाटेल असं मला काय वाटत नाही. पण ती रसिकता निर्माण करण्याची गरज आहे. हा काळाचा हा भाग सारखा हा साळुंखेने ओळखले जातो. कधीतरी त्या माझ्या सगळ्या साहित्याबद्दलचं चिंतन हे होईल. कारण जरी मी MA असलो आणि तुकाराम महाराज माझे लेखक अभ्यासाचे होते, तरीसुद्धा हे शिकवत असताना पाना कुलकर्णी एक एक पान आणि पान अभंगाचं वाचून दाखवायचे, त्याचा अर्थ ते सांगायचं. अनेक वेळेस जांभई यायची, कारण सलग 2-2 तास पाना कुलकर्णी बोलायची. त्यानंतर खानविलकर पाना कुलकर्णींचा मुक्तेश्वर घ्यायचे आणि त्याच्यावरती ते बोलायचे. ही दोघं बोलायल्यानंतर पाठीमागं दंगेखोर करणारे बॅक बेंचरमध्ये आम्ही असायचो. तर ते ज्ञान कुठंपर्यंत आमच्या डोक्यात शिरलं असेल आपल्या लक्षात येईल. तेव्हा आज आपल्याला या संबंधी विषयाबद्दलचं आपल्याला कळते. पण जो आमचा काळ असा होता की टायटल वाचल्यानंतर वाचावंसं वाटावं असं वाटत नाही. आणि म्हणून अलीकडच्या विद्यार्थ्यांना थोडंसं रोचक वाटेल त्या भूमिकेनं प्राध्यापकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तरच प्राध्यापक थोडंसं ॲनालिस्टिक साहित्य वाचण्याचा प्रयत्न करेल. समीक्षा काय असते आणि साहित्यावरती खरा आत्मा काय त्याच्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा विद्यार्थी करायचा असेल तर आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. मोबाईलवरती अभ्यास करून, इंटरनेटवरती अभ्यास करून त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकून चालणार नाही. तर लायब्ररीपासून बाहेर चाललेला विद्यार्थी त्याला कुठेतरी लायब्ररीपर्यंत आणला पाहिजे. आणि तिथं आणल्यानंतर ग्रंथपालाची ड्युटी आहे की समीक्षेचं साहित्य तुम्ही वाचा. पहिल्यांदा त्या ग्रंथपालानं बरंच साहित्य वाचलं पाहिजे, प्राध्यापकांनी वाचलं पाहिजे. आणि वाचनाला आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय वाचलं पाहिजे याच्यासाठी एक तास घेतला पाहिजे. आणि कॉलेजचे प्राचार्य मंडळी काय करतात, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन असं व्याख्यान देतात की नुसतं भाषण देऊन चालणार नाही, लायब्ररीपर्यंत प्राचार्यांना सगळ्यांनी घेऊन गेलं पाहिजे, प्राध्यापकांना घेतलं पाहिजे. त्यानंतर रजिस्टर जर आपण बघितलं कुणी काय वाचलंय तर त्याच्यामध्ये प्राध्यापकांच्या नावावरती 2-4 कादंबऱ्या असतात. बाकी समीक्षेची पुस्तकं कधी बघायला मिळतात. आता जर अलीकडे जर लायब्ररीचं रजिस्टर बघितलं तर एकही पुस्तक न वाचलेलं प्राध्यापक. तर असा हा कालखंड येत असेल तर विद्यार्थी हा समाज चिंतन किंवा एकंदर भूतकाळामधल्या लोकांनी केलेलं साहित्याच्या पद्धतीने माध्यमातून जी मानवतेची सेवा केली त्याच्यापर्यंत तो पोचणारच नाही. आणि म्हणून प्राचार्य, प्राध्यापक या सगळ्यांची ड्युटी ही आहे की ग्रंथालय हा गुरु आहे. ते म्हणजे वेळ गप्पा मारण्याची जागा नाही किंवा तो जातच नाही तिकडं, तर तिथेपर्यंत तो गेला पाहिजे आणि त्याला ते ज्ञानामृत वाचण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूने झाला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं लाल बहादूर शास्त्रीमध्ये मला त्या पद्धतीचे विद्यार्थी प्राध्यापक साळुंखे यांच्यासारखे प्राध्यापक इथं होते आहेत. आणि त्याचबरोबर पाटणे सर यांच्यासाठी वक्ते तयार झाले, अभ्यासू. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज विवेकानंद संस्थेचं नाव देखील वाढलं. याच लोकांचं संस्मरण करायचं असेल आणि त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची पोचपावती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची असेल तर त्या उंचीपर्यंत मराठीचा प्राध्यापक असेल, सगळ्या भाषेचे जे प्राध्यापक असतील आणि इतर विषयाचे असतील त्यांना पहिल्यांदा लायब्ररीत बसवा, तर विद्यार्थी तिथे पोचतील. आणि त्या लायब्ररी ही धूळ खाण्याची, पुस्तकाची धूळ काढण्यासाठीच फक्त शिपाई आणि ग्रंथपाल देऊनच दिसतील, तर ते न दिसता एक आवड निर्माण करण्याची गरज आहे. त्याशिवाय विद्यार्थी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकणारा विद्यार्थी, संशोधक वृत्तीचा विद्यार्थी तयार होणार नाही. आणि त्या पद्धतीचं घटना हे घडवल्या जातील असं मला वाटतं आहे. आज शेजवळ सरांच्याबद्दल 4 शब्द बोलणं हे गरजेचं आहे की ज्यांनी सलग A+ आपल्या कॉलेजला मिळवून दिलं आणि लालबद्दल बाकीचं आणि बापूजींचं स्वप्न साकार केलं. कारण अशा याच्यापेक्षा सुद्धा जुन्या बुधवारमध्ये जे कॉलेज आपलं विवेकानंद कॉलेज आहे त्याच्यापेक्षा शांत वातावरण इथलं गलिच्छ आपल्याला पाहिजे. आत येतानाच मला वाटतं ती कमिटी तिथूनच परत जाती का काय असं वाटतं. गोलकांडामध्ये किडीच्या गाड्या आणि मुसलमान आपले शिव्या देत उभं राहिलेले आहेत. गाडी थोडीशी बाजूला घे म्हटलं तरी सरळ कोण बोलत नाही, तर त्यांच्यावरती संस्कार पहिल्यांदा करा. तर तरीसुद्धा
ती कमिटी आत येते आणि सरस्वतीचं मंदिर बघितल्यानंतर मग शेजवळ सरांनी नेतृत्व करून कशा पद्धतीने त्याला शिल्प तयार केले ते बघितल्यानंतर A+ मिळवून चांगली इमारत आहे, विवेकानंद कॉलेजसारखा आवार आहे, तिथे कोणीही A++ मिळेल. परंतु अशा एखाद्या गलिच्छ वस्ती असलेली, गलिच्छ म्हणजे म्हणण्यापेक्षा थोडंसं संस्कार कमी असलेली वस्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी विद्यार्थी आणणं, आता हायस्कूलचे विद्यार्थी कमी कमी होत चाललेले आहेत, त्यांची सुद्धा संख्या कशी वाढेल हे लहान बघितलं पाहिजे. तर शेजवळचे बघतील आणि प्रायमरीपासून ते कॉलेजच्यापर्यंत KG to PG पर्यंत हा विद्यार्थी इथं चमकला पाहिजे ही दृष्टी ठेवतील तरच प्लस होत जाईल. तर त्या पद्धतीनं आपण पहिला टप्पा जर गाठलेला आहे आणि सलग एक वेगळा आदर्श विवेकानंद संस्थेमध्ये घालून दिलेला आहे. कितीही कॉलेजचा आवार चांगलं जरी नसलं तरी आत्मा हा घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यावरती बापूजींचे संस्कार चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने विवेकानंद संस्थेचा विद्यार्थी हा विद्यार्थी होतो, प्राध्यापक होतो, प्राचार्य होतो आणि त्यानंतर A+ मिळवण्या इतपत गुणवत्ता ही केव्हा प्राप्त होते तर गुणवत्ता त्याच्याजवळ प्राचार्य असेल तर तो प्राध्यापकांचं निर्माण करतो आणि मग ते विद्यार्थी येतात आणि त्यामध्ये साधारणतः अनेक व्हाईस चान्सलरच्या लेवलची माणसं येतात आणि समीक्षा केल्यानंतर एक नावलौकिक क्षमतेला प्राप्त शेजवळ सर आपण प्राप्त करून केलेलं आहे. तर याच पद्धतीनं मला वाटते आमचे पाटील सर सुद्धा बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा नागठाण्यासारख्या ठिकाणी खेड्यांमधल्या शाळेला A ग्रेड मिळवून दिली, A+ ग्रेड मिळवून दिली. निश्चित एक चांगल्या पद्धतीचं गौरव सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर 4-5 कॉलेजेस आपली A ग्रेडमध्ये येण्याच्या योग्यतेची आहेत आणि तिथे आता तुमची भरभंती करावी लागेल आणि तुमची त्या पद्धतीने त्यांना सुद्धा त्या ग्रेडमध्ये आणलं पाहिजे. नाही तर स्वार्थी हेतून फक्त लालबहादूर शास्त्रीला जवळगटी केलं तर संस्थेचा आकार चांगला, शरीरवृष्टी थोडीशी एक भाग पोगलाय आणि एक हाडकुळा असं व्हायला. तर सगळे अवघ सुदृढ आपण केले तर सुंदर मूर्ती विवेकानंद संस्थेला लाभेल, सुंदर संस्था केंद्र होतील असं मला वाटतंय. तर अधिक काही न बोलता पुन्हा एकदा आपल्या तिंभोन सरांना मी धन्यवाद देतो की समीक्षाच्या एकंदर सक्षम समीक्षा करण्याच्या भूमिकेतनं जे त्रैमासिक काढलेलं आहे ते आपल्या साताऱ्यापर्यंत सगळ्यांच्या अभिरुची वाढवण्याच्या दृष्टीनं तिथं आपण प्रकाशन केलं आणि त्याच्यामध्ये आनंद साळुंखे साहेबांचं एकंदर लेख जे आहेत त्याचं मंथन मांडलं. निश्चित हे ऐकल्यानंतर अनेक जण त्याचं वाचन करतील. आता मी पहिल्यांदा वाचन करेन आणि त्याच्यावरती लेख एका असेल त्यावेळेला माझं वाचन द्यावा आणि आणखी मला अधिक विस्ताराने बोलता येईल. तर शिंदेंच्या समीक्षेनंतर काही बोलावं असं मला काही वाटत नाही. पुन्हा एकदा एक वेगळा व्यासपीठावरती बोलण्याचं एक भाग्य शेजवळ सरांनी त्यांच्या सहकारी मित्रांनी दिलं आणि विशेषतः आज साळुंखे सरांचं दर्शन झालं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.